साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ, कुशल संघटक, युवकांचे आशास्थान, ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले, असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्रपरिवार, टीम मार्ग फाउंडेशन, समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर। सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना शुक्रवारपासून होणार प्रारंभ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना शुक्रवारी 5 एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांनी दिली। सुरुवातीला पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होणार असून यामध्ये शहर व जिल्ह्यातील 60 केंद्रावर सुमारे 35,000 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर आणि कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडून परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले आहे। यानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे। 5 एप्रिलपासून BA, BCom, BSc, BCA आणि BBA या अभ्यासक्रमांच्या सर्व सत्रांच्या परीक्षांना सुरुवात होईल। शहर व जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या केंद्रावर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे। पारंपरिक अभ्यासक्रमासाठी सुमारे 35,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले आहेत। व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। पहिल्यांदा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होईल, त्यानंतर फार्मसी, विधी, इंजिनिअरिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना 10 मेपासून सुरुवात होणार आहे। त्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल। मेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होतील। वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याची व्यवस्था विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांनी या परीक्षांना अभ्यास करूनच सामोरे जावे असे आवाहन कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी केले आहे। परीक्षा देताना कॉपीसारख्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी 3 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। परीक्षा केंद्रांना भरारी पथके भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करतील। कॉपीसारखे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले। त्यामुळे अभ्यास करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन करण्यात आले आहे।